नमस्कार मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची चर्चा सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खूप जोरात सुरू आहे. अशातच चतुर्थ श्रेणीतील अत्यंत महत्त्वाचे पद म्हणजेच सफाई कर्मचारी किंवा सफाई कामगार यांचा पगार 8व्या वेतन आयोगात किती वाढणार, त्यांना नवीन मूळ वेतन किती मिळणार, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या गणितात समजून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक व चॅनल फॉलो नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नवीन माहिती दररोज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सध्या 7व्या वेतन आयोगाचा विचार केला तर राज्य शासकीय सफाई कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे अंदाजे 16,600 रुपयांपासून सुरू होते. या मूळ वेतनावर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते मिळतात. सर्व भत्ते मिळून सध्या सुरुवातीचा एकूण पगार 28,000 ते 32,000 रुपयांच्या दरम्यान हातामध्ये येतो. आता पाहूया 8व्या वेतन आयोगाचे सर्वात महत्त्वाचे गणित. नव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे. सध्या बाजारात 3 वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची चर्चा आहे. जर किमान 1.83 फिटमेंट फॅक्टर लागला तर मूळ वेतन वाढून अंदाजे 30,400 रुपये होईल. जर 2.28 हा मध्यम फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर नवीन मूळ वेतन थेट 37,800 रुपये होऊ शकते. आणि जर कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळाला तर हेच मूळ वेतन तब्बल 42,700 रुपयांवर पोहोचेल. जर आपण 2.28 चा मध्यम अंदाज गृहीत धरला आणि नवीन मूळ वेतन 37,800 रुपये निश्चित झाले तर त्यावर 8व्या वेतन आयोगाचे नवीन भत्ते लागू होतील. मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांमधील HRA आणि नवीन महादाई भत्ता DA मिळून 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर सफाई कर्मचाऱ्यांचा सुरुवातीचा एकूण मासिक पगार ग्रॉस सॅलरी अंदाजे 45,000 ते 52,000 रुपयांच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर 8व्या वेतन आयोगामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ पाहायला मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या शिफारशींना अधिकृत मंजुरी दिल्यानंतर अंतिम आकडे स्पष्ट होतील. सरकारी कर्मचारी आणि वेतन आयोगाच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.